हॅलो अँड वेलकम टू ज्ञानगंगा एज्युकेशन. तर आज आपला ज्ञानगंगा एज्युकेशनचा स्टेट लेवलचा HSC बोर्ड प्रिलिमिनरी मॉक एक्झामिनेशनमध्ये फिजिक्सचा पेपर झालेला आहे. तर हा फिजिक्सचा पेपर मी आशा करतो की सगळ्यांना अगदी सोपा गेला असेल. तर या परीक्षेचं, या फिजिक्सच्या पेपरचं आज आपण सोल्युशन या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी संस्थेकडनं तुम्हाला आपल्या या स्टेट लेवलच्या परीक्षेची बोर्डाप्रमाणे असलेली मॉडेल आन्सर शीट दिलेली आहे. हा व्हिडिओ बघत असताना प्रत्येकाला एक विनंती आहे की ते मॉडेल आन्सर पेपर आणि क्वेश्चन पेपर आपल्या समोर ठेवावी आणि हे सोल्युशन व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तर सुरू करूयात. फिजिक्सचा पेपर जो बऱ्यापैकी लोकांना थोडा टफ वाटतो, अवघड वाटतो, या पेपरची भीती वाटते. तर आज आपला तो पहिला पेपर होता. यामध्ये जसं बोर्डचा पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानगंगा एज्युकेशनच्या पेपरमध्ये सेम त्याच पद्धतीनं पॅटर्न एक्झॅक्टली फॉलो केलेला आहे. ही क्वेश्चन पेपर तुमच्याकडे प्रत्येकाकडे असणार आहे. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी अशा 4 सेक्शनमध्ये तुम्हाला 5 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या एक्झाममध्ये, या क्वेश्चनमध्ये विचारले गेले होते. लाईक पहिला टाईपचा क्वेश्चन सेक्शन ए मध्ये लाईक MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्यामध्ये क्वेश्चन 2 मध्ये 1 मार्क्स क्वेश्चन होते, ज्याला आपण व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणतो. सेक्शन बी 2 मार्क्स क्वेश्चन, सेक्शन सी 3 मार्क्स क्वेश्चन अँड सेक्शन डी इन्क्लूड्स 4 मार्क्स क्वेश्चन विच इज लॉंग आन्सर क्वेश्चन्स. ठीक आहे. तर या सर्व क्वेश्चन्समध्ये आपल्याला मॉडेल आन्सर पेपरमध्ये जे काय आन्सर्स दिलेले आहेत ते एक्झॅक्टली तशीच का आहेत किंवा एक्झॅक्ट त्याचं सोल्युशन ते तसं का दिलंय हे आपण या माध्यमातून इन शॉर्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो स्टार्टिंग विथ दॅट, फर्स्ट सेक्शन ए. इनिशियली तुम्हाला सेक्शन एच्या अगोदर एक्झाम रिलेटेड सगळ्या सूचना, इन्स्ट्रक्शन सगळ्या तुम्हाला दिलेल्या होत्या. त्या प्रत्येकाने वाचणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. तर ॲट द एंड जे काही आपण या ठिकाणी बघतो आहोत, समजून घेतो आहोत, त्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट सोल्युशन बोर्डाच्या पद्धतीनं काय लिहिणं अपेक्षित होतं, गरजेचं होतं, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो व्हेरी फर्स्ट स्टार्टिंग विथ MCQs. सेक्शन ए फर्स्ट MCQ तुम्हाला होता, द बॉडी परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हॅज 4 ऑप्शन्स: वेलॉसिटी, कायनेटिक एनर्जी, डिस्प्लेसमेंट अँड ॲक्सेलरेशन. आता इथं हा क्वेश्चन पहिल्यांदा बघताना खूप सोपा वाटतो, इझी वाटतो, कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची आपण डेफिनेशन सगळ्यात सुरुवातीला पाठ केलेली, रट्टा मारलेली. काय? इट इज द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्क्युलर पाथ, दॅट इज सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. आपण शब्द वापरलाय विथ कॉन्स्टंट स्पीड. मग आता या ठिकाणी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कॉन्स्टंट स्पीडने होते, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने नाही. मग व्हेलॉसिटी हे ऑप्शन तर 100% नाहीये, हे सगळ्यांना कळतंय. पण स्पीड हे ऑप्शन पण इथे दिलेलं नाहीये. मग ऑप्शन काय? तर या ठिकाणी ऑप्शन असणार आहे ऑप्शन बी, दॅट इज कायनेटिक एनर्जी. युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी नाही कॉन्स्टंट राहत, स्पीड कॉन्स्टंट राहतो. सो इन टर्म्स त्या ठिकाणी आपण जर डायरेक्शन कन्सिडर करत नाहीये तर आपण कायनेटिक एनर्जी या ठिकाणी कॉन्स्टंट घेऊ शकतो. ऑप्शन बी, दॅट इज कायनेटिक एनर्जी. नेक्स्ट MCQ होता, रेनड्रॉप्स आर स्फेरिकल इन शेप बिकॉज ऑफ. 4 ऑप्शन्स आहेत तुम्हाला. इट इज कॅपिलरी ऑप्शन, डाऊनवर्ड वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि फर्स्ट ऑप्शन सरफेस टेन्शन. हा टॉपिक सरफेस टेन्शनच्या अंडरच झालेला आहे, त्यामुळे समजायला जास्त टफ नाहीये. स्पेरिकल शेप कशामुळे असतो? तर जे स्पेरिकल मेम्ब्रेन सगळ्यात वरती फॉर्म होतं विच इज इन टर्न कॉल्ड ॲज फ्री सरफेस बिकॉज इट इज इन कॉन्टॅक्ट विथ एअर. सो तो सरफेस फॉर्म होण्याचं मेन कारण आहे सरफेस टेन्शन इन द लिक्विड. सो स्पेरिकल शेप कशामुळे आलाय? सरफेस टेन्शन या प्रॉपर्टीमुळे. थर्ड MCQ आहे, इफ n नंबर ऑफ molecules per unit volume of a gas and d is the diameter of the molecule, then in that case the mean free path of the molecule, that is lambda, is. तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला त्यांनी विचारलाय. तर हा फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला ऑप्शन सी आहे, दॅट इज 1/√2 पाय एन डी स्क्वेअर. √2 पाय एन डी स्क्वेअर. रूट फक्त 2 ला आहे, व्यवस्थित समजून घ्या. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डील्स विथ द ट्रान्सफर ऑफ. बऱ्याच जणांनी टिक केलंय एनर्जी, बरोबर. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा पार्ट थोडासा वेगळा आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स त्या ठिकाणी डील करतो एनर्जी बरोबर, आणि इथं विचारलंय सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. लक्ष देऊन व्यवस्थित लिहायचं आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, इट इज रिलेटेड टू द हीट.
इट इज रिलेटेड टू द हीट. सो ट्रान्सफर ऑफ हीट, ऑप्शन डी. नेक्स्ट केसमध्ये दॅट इज पिरियॉडिक टाइम ऑफ अँग्युलर ऑसिलेशन ऑफ द बार मॅग्नेट इज प्रोपोर्शनल टू. मग आता हा जो टॉपिक आपण डिस्कस केला किंवा समजून घेतलाय, हा कशाला प्रोपोर्शनल असणार आहे? यस, 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. एक, द रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड मॅग्नेटिक फील्ड, द रेशो ऑफ मॅग्नेटिक फील्ड टू द मोमेंट ऑफ इनर्शिया. नेक्स्ट, द स्क्वेअर रूट ऑफ रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड द मॅग्नेटिक फील्ड. अँड लास्ट वन इज द स्क्वेअर रूट ऑफ रेशो ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया. सो इथं 2 टर्म्स आहेत. एक आहे मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरा आहे एक आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि दुसरा आहे मॅग्नेटिक फील्ड. सो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. मग या ठिकाणी आपल्याला जो आपण पिरियडिक टाइम पिरियड ऑफ द मॅग्नेटिक काढतो, हा प्रोपोर्शनल असतो रूट ऑफ आय अपॉन बी. म्हणजे या ठिकाणी तुमचा ऑप्शन असेल ऑप्शन सी, रूट ऑफ आय अपॉन बी. लक्षात घ्या, आपण सुरुवातीला जो फॉर्म्युला काढतो डेरिव्हेशन मध्ये तो फ्रिक्वेन्सीचा आहे. इथे विचारलंय तुम्हाला पिरियडिक टाइम म्हणजे टाइम पिरियड. हा जो पार्ट येतोय हा रेसिप्रोकल तुम्हाला कुठे येतोय? डिनॉमिनेटरला, इन फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी. त्याचा रेसिप्रोकल, फ्रिक्वेन्सीचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर आपल्याला भेटतं टाइम पिरियड. सो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ आय अपॉन बी, ऑप्शन सी. नेक्स्ट, आता पुढचा क्वेश्चन बघा, थोडासा ट्विस्टिंग आहे. काय विचारलंय? इनिशियली बघताना तो क्वेश्चन खूप सोपा वाटतो, इझी वाटतो, बट ऍक्च्युली काय ते बघून घ्या. काय म्हटलंय त्यांनी? द फेज डिफरन्स बिटवीन द नोड अँड ऍडजसंट अँटी नोड इन द स्टेशनरी वेव्ह इज. बघा, नीट अंडरलाईन करा शब्दाला. सेकंड शब्द काय आहे? फेज डिफरन्स. त्यांनी पाथ डिफरन्स नाही विचारलाय. काय विचारलाय? बोला, काय विचारलाय? फेज डिफरन्स. फेज डिफरन्स काय असतो? इन टर्म्स ऑफ पाय. पाथ डिफरन्स काय असतो? इन टर्म्स ऑफ लॅम्बडा. ह्या दोघांमधलं रिलेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता हे समजून घेण्याकरता आपण या ठिकाणी एक सिंपल डायग्राम समोर काढली आहे आणि इझी फॉर्ममध्ये आपण समजून घेऊयात रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स, जे बऱ्यापैकी माहिती असणं अपेक्षित आहे. मग आता एक पूर्ण वेव्ह जर आपण कन्सिडर केली, लाईक कुठलीही घ्या, स्टेशनरी वेव्ह घ्या, नॉर्मल वेव्ह घ्या, बरोबर आहे. लाईक स्टेशनरी वेव्हमध्ये काय असतात? अशा लूप्स असतात. मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती हे जे पॉईंट्स आहेत विच आहेत मिनिमम ऑर झिरो डिस्प्लेसमेंट, दॅट इज कॉल्ड एज नोड, आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटचे पॉईंट त्याला काय म्हणतो आपण? अँटी नोड. आपल्याला विचारलंय नोड आणि अँटी नोड मधलं, ऍडजस्टंट नोड आणि अँटी नोड मधलं डिस्टन्स. मग आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे. एक पूर्ण वेव्ह म्हणजे त्याचा फेज डिफरन्स येतो लॅम्बडा, पाथ डिफरन्स येतो लॅम्बडा, आणि पूर्ण एक वेव्ह साठी फेज डिफरन्स असणार आहे 2 पाय. सो फेज डिफरन्स ऑफ 2 पाय करस्पॉन्ड्स टू पाथ डिफरन्स ऑफ लॅम्बडा. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, काढायचं काय? नोड आणि अँटी नोड, ऍडजस्टंट नोड आणि अँटी नोड यांच्यामध्ये डिस्टन्स काढायचं आहे. त्यांच्यामधला पाथ डिफरन्स आपल्याला माहिती आहे. हे जर पूर्ण लॅम्बडा आहे तर हे आहे इट इज लॅम्बडा बाय 4. पाथ डिफरन्स माहिती आहे आपल्याला लॅम्बडा बाय 4. फेज डिफरन्स आपल्याला काढायचा आहे, इट इज 5. डू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5च्या व्हॅल्यू तुम्हाला भेटेल ऑप्शन बी, इट इज पाय बाय 2 रेडियन. याचं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कोरिलेशन सिंपल दिलं आहे. फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स. लॅम्बडा बाय 4 आपल्याला माहिती आहे, पाथ डिफरन्स माहिती आहे, विचारलंय फेज डिफरन्स. नीट लक्ष द्या. आन्सर इज पाय बाय 2. अँगल इज इन टर्म्स ऑफ रेडियन. 7th क्वेश्चन, 7th MCQ. यस, व्हॉट चेंजेस आर ऑब्झर्व्ड इन द डिफ्रॅक्शन पॅटर्न इफ द होल ॲपरेटस इज इमर्स इन वॉटर. म्हणजे कुठला ॲपरेटस? नीट आहे का? डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी आपण जो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट वापरतो किंवा अजून कुठला एक्सपेरिमेंट असेल, ते सगळे ॲपरेटस जर आपण म्हणजे सगळी सिस्टीम जी आहे ती जर आपण वॉटरमध्ये डीप केली तर इथं फरक काय पडणार आहे? वॉटरमध्ये डीप केल्यामुळे डेन्सर मीडियममध्ये आपण जातोय, तर त्यांनी विचारलंय तर त्या ठिकाणी फरक काय पडेल. ऑप्शन्स आपल्याला दिलेले 4. वेवलेंथ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमम, म्हणजे सेंट्रल स्पॉट जो आहे त्याची वेवलेंथ वाढेल. विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमम डिक्रीजेस किंवा डिक्रीज. विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमम इन्क्रीज. अँड लास्ट फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट डिक्रीज. बघा, एक गोष्ट क्लिअर आपल्याला माहिती आहे, फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही मीडियम चेंज झाल्यानंतर, त्यामुळे डी ऑप्शन त्या ठिकाणी कट झाला. सेंट्रल मॅक्झिममचा वेवलेंथ, मग फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ ह्या दोन्ही गोष्टी आपण कोरिलेटेड घेतो, त्यालाही काही विशेष फरक पडणार नाहीये. बी किंवा सी ऑप्शन या दोन्हीपैकी एक ऑप्शन आहे. मग काय होतंय, जर या ठिकाणी डेन्सिटी वाढते तो ऑब्व्हियसली या ठिकाणी काय होणार आहे, सेंट्रल मॅक्झिममची जी विड्थ आहे ती कमी होणार आहे. सेंट्रल मॅक्झिममची विड्थ काय होणार आहे? कमी होणार आहे. नीट आहे का? सो ऑप्शन इज बी, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमम डिक्रीज्ड. Going for 8th MCQ, soft iron is used to make the core of a transformer because of its 2 प्रॉपर्टी या ठिकाणी डिस्कस केल्यात किंवा ऑप्शन मध्ये दिल्यात. एक, कोर्सिव्हिटी अँड रिटेंटिव्हिटी. कोर्सिव्हिटी अँड रिटेंटिव्हिटी. मग आता ट्रान्सफॉर्मरमध्ये जेव्हा आपण कोर जो वापरतो, रेक्टँग्युलर कोर, ज्यावरती आपण काय तर कॉपर वायर वाइंड करतोय, तर त्यामध्ये
जी काय मॅग्नेटिक फील्ड त्याच्या आसपास तयार होते ती त्या मटेरियल बरोबर जास्त लिंक्ड व्हायला नकोय किंवा ते मटेरियल जास्त मॅग्नेटाइज व्हायला नकोय, याकरता आपण एडी करंट लॉसेस आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी फॅक्टर्स मिनिमाइज करण्यासाठी बऱ्याच वेळा आपण शीट्स वापरतो इन्स्टेड ऑफ रेग्युलर ब्लॉक. मग या ठिकाणी महत्त्वाचं आहे की ह्या दोन्ही प्रॉपर्टी ज्या आहेत, कोर्सिव्हिटी, हिस्टेरेसिस लूप जो आहे बघा, त्याच्यामध्ये ह्या दोन प्रॉपर्टी डिस्कस केल्या ॲट द एंड ऑफ द चॅप्टर. सो कोर्सिव्हिटी अँड रिटेंटिव्हिटी या दोन्ही गोष्टी लो पाहिजेत आणि या लो कशासाठी आहे, तर सॉफ्ट आयनसाठी आहे. म्हणून सॉफ्ट आयन इज युज्ड टू मेक द कोर. ए ऑप्शन लो कोर्सिव्हिटी अँड लो रिटेंटिव्हिटी या दोन प्रॉपर्टी मिळेल. नेक्स्ट वन इज 9th MCQ, न्यूमेरिकल आहे, लक्ष द्या. काय म्हणणं आहे त्यांचं? येस, अ स्मॉल मेटल piece of metal wire is dragged across the gap between the pole pieces if magnetic flux between the pole pieces is, magnetic flux दिलाय, कशाने दाखवतो आपण phi. what is phi? magnetic flux किती दिलाय? it is 8 × 10⁻⁴ वेबर. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणणं आहे त्यांचं? अँड टाइम टेकन इज 0.5 सेकंड. टाइम दिलाय तुम्हाला, इट इज 0.5 सेकंड. काय विचारलंय? EMF इंड्यूस, व्हेरी सिम्पलेस्ट MCQ, सरळ मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. इट इज d∅/dt. इंडायरेक्टली मग तुम्हाला दिलंय काय, हे d∅ दिलंय आणि dt दिलंय. सो फायची व्हॅल्यू कन्सिडरिंग ओनली मॅग्नेट्यूड, इथं मायनस प्लसचा काही विषय ब्रॅकेटमध्ये दिलेला नाहीये, सो विल नॉट कन्सिडर दॅट. सो d∅ ची व्हॅल्यू टाकून दिली, इट इज 8 × 10⁻⁴ आणि 0.5 सेकंड. dt ची व्हॅल्यू 0.5 ला आपण 1/2 लिहू शकतो, 2 वर जाऊन मल्टिप्लाय झाला, इट इज 16 × 10⁻⁴. इट इज वेबरमध्ये दिलंय, हे आन्सर असेल होल्ड. सो 16 × 10⁻⁴ ऑप्शन आहे का? नाही, 16 होल्डचा ऑप्शन आहे, 10⁻⁴ नाहीये. पहिला आपण ऍडजस्ट करूयात, 16च्या ऐवजी इथे लिहू शकतो आपण 1.6 × 10⁻³ होल्ड. -3 म्हणजे मिली, इट इज 1.6 मिली होल्ड. 1.6 मिली होल्ड तुम्हाला दिलंय. सो 1.6 मिली होल्ड ऑप्शन कोणतं आहे? इट इज ऑप्शन ए. 10th वन, इफ द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन्स इन द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इज 2 eV. EV काय असतं? इट इज युनिट ऑफ एनर्जी, इलेक्ट्रॉन होल्ड. काय दिलंय तुम्हाला? Ke मॅक्स दिलंय, नीट लक्ष द्या. Ke मॅक्स दिलंय, इट इज किती आहे? 2 इलेक्ट्रॉन होल्ड EV. कळतंय? विचारलं काय? द स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजे काय असतं? इट इज V0 काढायचं आहे. सो याचा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहे, Ke max = इट इज E × V0. कळतंय? Ke max व्हॅल्यू टाकून इट इज 2 EV = E × V0. V0 काढायचं आहे. आता समजा EV ला जूलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर आपल्याला 1.6 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय करावं लागेल. ही व्हॅल्यू आपण ते टाकली, तर हा E आणि हा E असंही कॅन्सल होणार आहे. तरी पण तुमच्यासाठी मी व्हॅल्यू पुट करतो. दॅट इज 2 × 1.6 × 10⁻19. याला कन्वर्ट केलं आपण जूलमध्ये. EVच्या ऐवजी कशात कन्वर्ट केलंय? जूल. सो इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 4 इलेक्ट्रॉन मल्टिप्लाय करावं लागतं. फॅक्टर या नीट लक्षात घ्या. इज इक्वल टू, पुढे काय येणार आहे? इज इक्वल टू ईची व्हॅल्यू अगेन सेम 1.6 × 10⁻19 आणि V0 तसाच. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कट झाली. आन्सर आले तुम्हाला V0 इन टर्म्स ऑफ 2 व्होल्ट. दिस इज द आन्सर. किती आलंय? 2 व्होल्ट. येते लक्षात सगळ्यांना? सिम्पल आहे. ओके, बघा, सिम्पल फॉर्ममध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि खूप सिम्पलेस्ट MCQs तुम्हाला या पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द MCQ. नाउ विल मूव्ह टुवर्ड्स द सेकंड क्वेश्चन, दॅट इज 1 मार्क्स क्वेश्चन. इथं तुम्हाला एक्सपेक्टेड असतं आयदर 1 वर्डमध्ये किंवा 1 मार्कमध्ये, 1 लाईनमध्ये तुम्हाला आन्सर्स एक्सपेक्टेड असतात. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज, काय विचारलं बघा, स्टेट द फॉर्म्युला फॉर एंड करेक्शन इन द रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट. मग आता एंड करेक्शन जे आहे त्याचा फॉर्म्युला त्यांनी विचारला आहे रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंटमध्ये. आता इथं मेन्शन नाही केलेलं आहे तुम्हाला काय, किंवा बेसिकली पाईप ओपन ॲट बोथ एंड आहे की क्लोज्ड ॲट वन एंड आहे, सांगितलेलं नाही आहे. सो विल कन्सिडर सिंगल एंड. सो या ठिकाणी आपण घेऊयात स्टँडर्ड फॉर्म्युला. आपल्याला माहिती इट इज 0.3D. इट इज D काय असतो? पाईपचं डायमीटर असतो, इनर डायमीटर स्पेसिफिकली. ठीक आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर एंड करेक्शन. ओके, सिम्पल फॉर्ममध्ये तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. नेक्स्ट, सेकंड वन, स्टेट द कंडिशन फॉर करंट अँड इम्पेडन्स इन द पॅरलल रेझोनन्स सर्किट. हा फर्स्ट झालाय. सेकंडचा आन्सर तुम्हाला सांगतोय. पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये बघा, हे दोन मधला डिफरन्स प्रॉपर समजून घ्या. रेझोनन्समध्ये काहीतरी मॅक्झिमम आहे, काहीतरी मिनिमम आहे. इथं तुम्हाला दोन्ही विचारले, करंट आणि इम्पेडन्स. करंट म्हणजे काय, तर इट इज EMF फॉर करंट आपण म्हणूयात. येस, इन्स्टंटेनियस करंट.
त्याची व्हॅल्यू किती असते, कमी असते, जास्त असते ते विचारलंय. आणि इम्पेडन्स म्हणजे इट इज झेड, म्हणजे अपोजिशन ऑफर्ड बाय ऑल द कंपोनंट्स कंबाइंडली, तर आपण म्हणतो इम्पेडन्स किती असणार आहे, मग ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पॅरललच्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे ग्राफ कसा आहे, या हिशोबाने आपण लक्षात ठेवू शकतो. इट इज अशा पद्धतीने ग्राफ येतो. याला आपण असंही काढू शकतो, काही काही ठिकाणी यू डायरेक्टली हिशोब असं आपण दाखवलाय, तुम्हाला जसं पाहिजे तसं घेऊ शकता. इथे येते फ्रिक्वेन्सी, इट इज रेझोनंट फ्रिक्वेन्सी, आणि हा करंटचा ग्राफ आहे, तिथे येतो करंट विच इज मिनिमम. सो हे ग्राफ स्पेसिफिकली सांगते की रेझोनंट फ्रिक्वेन्सीला पॅरलल रेझोनंट सर्किटमध्ये करंट काय असतो, हा मिनिमम असतो. काय असतो, मिनिमम असतो. करंट मिनिमम आहे, याचा अर्थ ऑब्विसली इम्पेडन्स जो असणार आहे तो काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. सो करंट इज इथे तुम्ही करंट इज मिनिमम अँड इम्पेडन्स इज मॅक्झिमम, हे प्रॉपर वन लाईनमध्ये आपल्याला लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट थर्ड इज सिंपल क्वेश्चन न्यूमेरिकल. रेडियस ऑफ थर्ड बोर्स ऑर्बिट दिली आहे तुम्हाला, इट इज 0.477 नॅनोमीटर. 0.477 नॅनोमीटर. तर विचारलंय काय, कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ बोर्स सेकंड बोर्स ऑर्बिट. थर्ड बोर्स ऑर्बिट दिली आहे, सो आय राईट गिवन ॲज ए R3 फॉर थर्ड ऑर्बिट. किती दिलंय तुम्हाला, यस बोला, किती दिलंय, इट्स अराउंड 0.477 नॅनोमीटर. ठीक आहे ना, नॅनोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायला -9 तुम्ही यूज करू शकता. नाही वापरलं तर आन्सर नॅनोमीटरमध्येच तुम्हाला भेटेल. ठीक आहे. सो ॲट द एंड कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ बोर्स सेकंड ऑर्बिट पाहिजे तुम्हाला, इट इज R2. सो R2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आता या ठिकाणी इनडायरेक्टली थर्ड आणि सेकंड याच्यामध्ये कंपॅरिझन आहे. थर्ड ऑर्बिटसाठी आपण एनची व्हॅल्यू घेऊ शकतो 3, आणि सेकंड ऑर्बिटसाठी एनची व्हॅल्यू घेऊ शकतो आपण, इट इज 2. कळतं ना की सिंपल आहे ना, या हिशोबाने आपल्याला सांगायचं आहे. काय घेतलं मी, यांचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. रेडियस बरोबर आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर बरोबर किंवा त्याच्या नंबर बरोबर रिलेशन घेतलंय. आर इज आपल्याला माहिती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग 2 काढायचा आहे, सो इट गिव्ह रेशो 2/1. सो इट इज R2/R1 इज इक्वल टू स्क्वेअर आहे, सो इट इज 2चा स्क्वेअर इट इज 4, आणि 3चा स्क्वेअर इट इज 9. R1ची व्हॅल्यू टाकून द्या, R2ची व्हॅल्यू भेटून जाईल. सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. व्हॅल्यू कम्स अराउंड दिला, आन्सर चेक करा किती येते. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर सरळ आन्सर तुम्हाला भेटतंय. येस, हाऊ मच इट इज 2.120 अँगस्ट्रॉम मध्ये आन्सर काढले. नॅनोमीटरच्या ऐवजी फक्त 1 पॉईंट शिफ्ट केलाय. अँगस्ट्रॉम म्हणजे किती, 10⁻², कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना. अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻². आन्सर सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, सो गो फॉर नेक्स्ट MCQ, सॉरी नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ वन. SHM चा क्वेश्चन आहे. काय विचारलंय, कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM. व्हेलॉसिटी काढायची आहे V. सो आय विल राईट V इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आफ्टर 1 सेकंड टाइम दिलाय, इट इज 1 सेकंड. काय विचारलंय नेक्स्ट, इट्स डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय, फॉर्म्युला दिलाय x इक्वल टू 5 sin πt/3. काय विचारलंय, व्हेलॉसिटी काढायची. SI युनिटमध्ये आन्सर आहे, शेवटी मीटर म्हटले त्यांनी. सो SI युनिटमध्ये इक्वेशन दिलेलं आपल्याला. सो एक डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी काढण्यासाठी काय करावं लागेल, ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी काय असतं. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला व्हेलॉसिटी भेटणार आहे, आणि व्हेलॉसिटीचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला ॲक्सेलरेशन भेटणार आहे. ॲक्सेलरेशन नको आहे, आपल्याला व्हेलॉसिटी पाहिजे. सो याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. मग काय येईल, 5 तसाच, साईनचा डेरिव्हेटिव्ह येईल कॉस ऑफ πt/3, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, आणि कंपोजिट फंक्शन असल्यामुळे याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो इट विल बी इंटू, आय विल राईट π/3, इंटू काय येईल π/3 समोर लिहिलं आहे. मग तिथं काय करायचं आपल्याला, सिम्पल टीची व्हॅल्यू फक्त टाकून द्यायची. 5 इकडे पुढे येऊन π/3 इकडे पुढे मल्टिप्लाय होईल. सो इट इज 5 इंटू पायची व्हॅल्यू आपण टाकू शकतो किंवा तसं ठेवा, येस, इंटू कॉस ऑफ टीची व्हॅल्यू समजा 1 टाकली तर कॉस ऑफ π/3 म्हणजे कॉस ऑफ 60, त्याची व्हॅल्यू येते 1/2. आन्सर दिले, सोल्युशन दिलं. येते सगळ्यांना लक्षात. ओके, समजा यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टी असेल, अडचणी असतील, नाही कळालं तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. लक्षात येतं सगळ्यांना. ओके, गो फॉर 5th क्वेश्चन. फेरी क्वेश्चन आहे, सांगायची जास्त आवश्यकता नाही आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम फर्स्ट चॅप्टरमध्ये दिला आहे. लास्ट पॉईंट फक्त स्टेटमेंट सांगायचं आहे. स्टेट विचारलं 1 मार्काला. नेक्स्ट आहे व्हॉट इज शंट. शंट काय असतो, शंट नावातच आहे. शंट रेजिस्टन्स आपण वापरतो. पॅरलल रेजिस्टन्स, स्मॉल पॅरलल रेजिस्टन्स यूज्ड कशासाठी, तर
आपल्याला अल्टरनेट पाथ जर हेवी करंटला प्रोव्हाइड करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी स्मॉल रेजिस्टन्स पॅरलमध्ये यूज करतो, त्याला म्हटलं जातं शंट रेजिस्टन्स किंवा शंट. 7th क्वेश्चन, स्टेट द फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट आउटसाइड द इन्फायनेटली लॉंग चार्ज सिलेंड्रिकल कंडक्टर. फक्त फॉर्म्युला विचारला आहे. मग फक्त फॉर्म्युला विचारल्यानंतर फॉर्म्युला सांगायचा का? येस, फॉर्म्युला सांगायचा आहे, पण त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये जे जे पॅरामीटर्स वापरलेत, ई काय आहे, लॅम्बडा काय आहे, ज्या काही गोष्टी असतील त्या आपल्याला फक्त त्या ठिकाणी मेन्शन करणे, तर तुम्हाला पूर्ण मार्क त्या ठिकाणी भेटतील. काळजीपूर्वक फॉर्म्युल्यासह त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी दिल्या त्या तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन इज न्यूमरिकल आहे. न्यूमरिकलमध्ये काय विचारलं आहे लक्षात घ्या. येस, अँड ऑटोमोबाईल इंजिन डेव्हलप्स 62.84 किलोवॅट. किलोवॅट म्हणजे काय आलं तुम्हाला? पॉवर दिलाय 62.84 किलोवॅट. किलोवॅटचं वॅटमध्ये करायला के म्हणजे 10⁻³ कन्वर्ट करूयात ॲज पर रिक्वायरमेंट, पुढे बघू. व्हाईल रोटेटिंग ॲट द स्पीड ऑफ 1200 RPM. स्पीड म्हणजे RPM दिला, इट इज एन विच इज फ्रिक्वेन्सी 1200 RPM. गरज पडल्यात RPMचा आपण RPS मध्ये कन्वर्ट करू. व्हॉट टॉर्क डज इट डिलिव्हर? आपल्याला टॉर्क विचारलाय. टाऊ इक्वल टू क्वेश्चन मार्क. येते सगळ्यांना लक्षात? नक्की कळत आहे? यस. मग आता या ठिकाणी पॉवर आणि टॉर्क यांच्यामध्ये रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. सरळ रिलेशन आहे पॉवर इक्वल टू टाऊ म्हणजे टॉर्क इंटू ओमेगा. माझं ओमेगा आहे, ओमेगा काढण्यासाठी तुम्हाला दिला आहे एन, तुम्ही सेपरेटली काढून घेऊ शकता. इट इज 2πn. यांच्याऐवजी तुम्ही सिम्बॉल एफ पण वापरू शकता बरं का. काही ठिकाणी एफ वापरतात, अडचण नाही. इट इज फ्रिक्वेन्सी. कळत आहे? बरं, मग आता या ठिकाणी याला प्रॉपर युनिटमध्ये आधी कन्वर्ट करावं लागेल. किलोवॅटचं वॅटमध्ये करण्यासाठी आधीच मी बोललो आहे त्या व्हॅल्यूला फक्त 10⁻³ मल्टिप्लाय करायचं, इट बिकम्स वॅट. एस आय युनिट्समध्ये RPMचा RPSमध्ये करायला पर सेकंद करायला याला डिवाइड बाय 60, इट कम्स अराउंड 0 कॅन्सल. बोला, इट इज 20 RPS. किती? 20 RPS. ही भेटली व्हॅल्यू तुम्हाला एनची, एन इथं टाकून तुम्हाला ओमेगा भेटेल आणि टॉर्कची व्हॅल्यू काढायची. सो या व्हॅल्यू फक्त त्याच्यात टाकून देऊयात. रिअरेंजिंग द इक्वेशन, इट इज नॉट W, इट इज ओमेगा. सो पीची व्हॅल्यू 62.84 इंटू 10⁻³ आणि ओमेगाची व्हॅल्यू जी येईल इट इज 2 × पाय × 20. या पायवरनं आपल्याला थोडंसं लक्ष देता आलं पाहिजे. आता पायची व्हॅल्यू असते 3.14. 2 पाय केल्यानंतर बघा, कॅल्क्युलेशनमध्ये जर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, बट त्याच्याबरोबर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 2 पायची व्हॅल्यू किती असणार आहे? 6.28. किती येईल? 6.28. 6.28. मी तर काहीतरी सेम दिसतंय ऑब्व्हियसली आहे. मग याला आपण 2 पायला कॅन्सल करण्यासाठी याचा पॉईंट फक्त शिफ्ट करू शकतो, जे तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये करून दाखवलंय आणि फायनल आन्सर काढलेलं आहे. सोल्युशन इज गिवन. सो नाव हिअर वी कम्प्लीट. यस, काय झालंय? सेक्शन ए कम्प्लीट झालाय. सेक्शन बी आता स्टार्ट करतोय. थेरी क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला दिलं आहे, ते वाचून तुम्हाला लक्षात येईल. कन्सेप्ट नाही कळाला तर तुम्ही विचारू शकता, किंवा आपलं ॲप्लिकेशन दिलं आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही त्या गोष्टी परत एकदा रिवाईज करून घेऊ शकता. इज इट ओके? येस. टाईप ओके इन द कमेंट. टाईप ओके. गुड. सो फर्स्ट दिलं आहे डिफाईन इमिसिव्ह पॉवर अँड कोएफिशियंट ऑफ इमिशन. इमिसिव्ह पॉवर अँड 2 डेफिनेशन त्या ठिकाणी विचारलं आहे. इट अराउंड 2 मार्क्स. एक मार्कला एक डेफिनेशन. इमिसिव्ह पॉवरचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो आर किंवा काही ठिकाणी कॅपिटल ई ने दाखवतो. इट इज अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी ऑर हीट इमिसिव्ह दॅट इज इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. फॉर्म्युल्यावरनं डेफिनेशन लक्षात ठेवा. याचं युनिट पण लिहिता आलं पाहिजे. एनर्जीचं युनिट आहे जूल, एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर आणि टाइमचं युनिट आहे सेकंड. इट इज जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. याला लिहिताना जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड असे लिहिलं तरी चालू शकतं. जूल पर सेकंड वॅटच्या टर्ममध्ये आपण सांगू शकतो. सो दिस इज व्हॉट इमिसिव्ह पॉवर. नेक्स्ट फॉर्म्युला विचारला आहे कोएफिशियंट ऑफ इमिशन. मग कोएफिशियंट जेव्हा आपण सांगतो तेव्हा कोणाच्या कंपॅरिझनमध्ये सांगतो तर ते सांगतो आपण ब्लॅक बॉडीच्या कंपॅरिझनमध्ये. इमिसिव्ह पॉवर सांगतो ब्लॅक बॉडीच्या कंपॅरिझनमध्ये. सो इट इज इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. या दोघांचा रेशो आहे इमिसिव्ह पॉवर. 2 सेम क्वांटिटी असल्यामुळं इट हॅज नो युनिट. बघा, डेफिनेशन विचारले ना, फक्त डेफिनेशन न सांगता त्याबरोबर जर ते डेफिनेशन एखाद्या मॅथमॅटिकल फॉर्म्युल्याशी लिंक्ड असेल तर त्याबरोबर तुम्ही खाली मॅथमॅटिकल फॉर्म्युला लिहिला तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं ते मांडलेलं आहे असं समजून तुम्हाला मार्क्स चांगल्या पद्धतीने दिले जाऊ शकतात. प्रेझेंटेशन या ठिकाणी मॅटर करतं बोर्डच्या एक्झाममध्ये, लक्षात घ्या. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन नंबर 4.
हाऊ डज द वेव्ह थिअरी ऑफ लाईट फेल्स टू एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन फ्रॉम द एक्सपेरिमेंट ऑन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. एनी 2 पॉईंट्स. 2 मार्काला 2 पॉईंट विचारलेत. प्रश्न काय लक्षात घ्या. हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट तुम्ही बघितली आहे, तर त्यांनी विचारलंय या हायजेन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईटनं जे काही एक्सप्लेन केलं त्या पलीकडं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे, तर त्याच्या एक्सपेरिमेंटचे जे कन्क्लुजन्स आहेत ते एक्सप्लेन का करता आले नाहीत. मग का नाही करता आले, तर बेसिक गोष्टी आहेत. तुम्हाला ऑलरेडी दिलंय त्या ठिकाणी 3-4 पॉईंट्स आन्सरमध्ये 3-4 पॉईंट्स दिले आहेत. मग यामध्ये सगळ्यात पहिला गोष्ट एक इथं क्लिअर करा. जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलंय की ड्युएल नेचर त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाणं अपेक्षित आहे. बट इथं आपण वेव्ह थिअरीबद्दल बोलतोय. वेव्ह नेचर पण आहे आणि पार्टिकल नेचर आहे. आणि जसं आपण इंटेन्सिव्हली जर या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज रिलेटेड टू द पार्टिकल नेचर, दॅट इज फोटॉन नेचर ऑफ द लाईट. आणि वेव्ह थिअरी ही एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट आहे. मग ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काय नाही सांगता आलं वेव्ह थिअरीला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या बद्दल, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आपण त्या ठिकाणी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीचा कन्सेप्ट त्या ठिकाणी कन्सिडर करतो. तर वेव्ह थिअरी ऑफ लाईटमध्ये ही गोष्ट कन्सिडर केलेली नाही. हां, इंटेन्सिटीबद्दल त्यांनी सांगितलं आहे लास्ट पॉईंटमध्ये, तुम्हाला आन्सरच्या ते एक्सप्लेन केलेलं आहे. आणि ॲट द एंड अंडरलाईन केलेला पार्ट बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट फोटो आणि फ्रिक्वेन्सीबद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे. आणि वेव्ह थिअरी ऑफ लाईटमध्ये त्यांचं म्हणणं काय येतं की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा एनर्जी ॲब्सॉर्ब करायला त्या ठिकाणी टाईम लॅग किंवा काहीतरी टायमिंग त्या ठिकाणी लागतो. तर बेसिकली सांगितलं आहे की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा इन्स्टंटेनियस इफेक्ट आहे. तर हे वेव्ह थिअरीला एक्सप्लेन करता आलं नाही. हे लिमिटेशन्स आहेत. सो 2 पॉईंट आपण कुठल्याही या ठिकाणी मांडू शकतो. नेक्स्ट दिलं तुम्हाला क्वेश्चन नंबर 5. ऑप्टेन अन एक्सप्रेशन फॉर द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ऑफ 2 कॅपॅसिटर्स C1 अँड C2 कनेक्टेड इन सिरीज. 2 कॅपॅसिटर्स आहे, सिरीजमध्ये कनेक्ट केले. डेरिवेशन तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे. तर सिरीजमध्ये असताना C1 आणि C2 त्यांचं काय काढायचं आहे, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. इथे एकच फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आपल्याला, काय C इज इक्वल टू Q/V हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे ॲज पर द डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटन्स. 2 सिरीजमध्ये असताना चार्ज सेम असतो. इथं काय असणार आहे, Q1 इक्वल टू Q2. आणि सिरीजमध्ये असताना पोटेन्शियलची काय होते, ॲडिशन. म्हणजे पहिल्याचं जर V1 दुसऱ्याचं V2 घेतलं पोटेन्शियल ड्रॉप, तर टोटल येतं V. मग हे टोटल व्हीवरनं याच फॉर्म्युल्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, इक्वल कॅपॅसिटन्स काढायचं आहे. याला डेकोरेट करायचं. बघा मी इन शॉर्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो कॉमनली घ्यायचं, व्हीची व्हॅल्यू काय येईल, इट इज Q/C. सो इथं लिहितो Q/C. चार्ज सेम आहे, Q1 इक्वल टू Q2 इक्वल टू Q. मी त्या ठिकाणी लिहितो. सो V1ची व्हॅल्यू सेम या टर्ममध्ये येईल, इट इज Q1/C1 प्लस 2ची व्हॅल्यू Q2/C2. हे सेम आहे, हे कॉमन पार्ट कॅन्सल. 1/C 1/C1 1/C2 दॅट इज द फायनल इक्वेशन. हा झाला क्वेश्चन नंबर 5. नाउ क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज गायरोमॅग्नेटिक रेशो आणि नेसेसरी एक्सप्रेशन. गायरोमॅग्नेटिक रेशो मॅग्नेटबद्दल आहे, यस. इलेक्ट्रोमॅग्नेटबद्दल सरळ त्यांनी दिलं आहे, इट इज E इक्वल टू M0/L0. M0 मॅग्नेटिक मोमेंट आणि L0 अँग्युलर मोमेंटम, या दोघांचा रेशो असतो गायरोमॅग्नेटिक रेशो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. फॉर अ मुव्हिंग कॉइल गॅलोमीटर शो दॅट S इज इक्वल टू G/N-1, वेर S काय आहे, शंट रेजिस्टन्स, G काय आहे, गॅलोमीटर रेजिस्टन्स, N काय आहे, रेशो ऑफ टोटल करंट टू द फुल स्केल डिफ्लेक्शन करंट, म्हणजे इट इज I/IG. मग डेरिवेशन तुम्हाला दिलं आहे, सिम्पल डेरिवेशन, तर मी या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. डायग्राम जर आपण समजून घेतली, गॅलोमीटरला ॲमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण एक स्मॉल शंट रेजिस्टन्स या ठिकाणी अप्लाय करतो. इट इज शंट. टोटल करंट येतोय समजा मी या ठिकाणी म्हणेल I, त्यातला काही पार्ट गॅलोमीटरमध्ये जातोय IG आणि उरलेला पार्ट शंटमध्ये जातोय, इट इज IS. हे I टोटल करंट येतोय, काही पार्ट इकडे जातोय, काही पार्ट इकडे जातोय. सो आय कॅन राईट I इज इक्वल टू IG प्लस IS. बरोबर आहे, दोघांची ॲडिशन. मग आता 2 पॅरल ब्रांचेस आहे. जसं आपण कॅपॅसिटरमध्ये बघितलं, सिरीज जर असतील तर व्होल्टेजची ॲडिशन आणि करंट म्हणजे चार्ज सेम. इथं उलटं झालं आहे. पॅरल असेल तर करंटची ॲडिशन आणि पॅरल ब्रांचेस अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे व्होल्टेज ड्रॉप काय असतो, सेम असतो. मग आपण म्हणू शकतो व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस गॅलोमीटर इक्वल टू व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस शंट. तीच कंडिशन वापरली ॲट द एंड बघा. सो व्होल्टेज ओमचा वरनं फॉर्म्युला I इंटू R, म्हणजे इथं R म्हणजे रेजिस्टन्स G. सो इट इज IG इंटू G अँड इट इज IS इंटू S. आपल्याला काढायचं काय, आपल्याला Sची व्हॅल्यू काढायची आहे इन टर्म्स ऑफ कॅपिटल G. मग फक्त आपल्याला करंटची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करणं आहे इन टर्म्स ऑफ म्हणजे ISची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ IG. याच्यावरनं टाकू शकतो. ISची व्हॅल्यू टाकायला हा इकडे मायनस होईल, इट विल बी I मायनस IG इज इक्वल टू IS. ही व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली, रिअरेंज केलं. एसची व्हॅल्यू
फक्त या ठिकाणी आय अपॉन आय जीची व्हॅल्यू टाकली एन, फायनल इक्वेशन भेटलंय इट इज जी अपॉन एन मायनस वन. सिम्पल क्वेश्चन्स आहेत, खूप सिम्पल क्वेश्चन्स आहेत. अंडरस्टँडिंग असेल ना तर यावरती क्वेश्चन ट्विस्ट जरी झाला, इकडे तिकडे काहीतरी केलं तरी पण तो आपल्याला लिहिता येऊ शकतो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, व्हॉट इज व्होल्टेज रेग्युलेशन? शो द सर्किट डायग्राम टू यूज द झेनर डायोड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. व्होल्टेज रेग्युलेशन काय असतं? रेग्युलेशन. मग आपल्या याच्यात पण आपण घरामध्ये व्होल्टेज रेग्युलेटर वगैरे वापरतो. आता MCB वगैरे आले त्यामुळं डायरेक्ट काही ठिकाणी इनबिल्ट असतात, मोठ्या मोठ्या इन्स्ट्रुमेंटला वापरलं जातं. रेग्युलेशन म्हणजे काय? तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कंपोनंट्सला येणारा जो आउटपुट करंट आहे तो आपल्याला सेम कॉन्स्टंट ठेवायचा आहे, रेग्युलेटेड पाहिजे. इनपुट जरी व्हॅरी झालं, कमी जास्त झालं MSCB किंवा सोर्सकडनं, इनपुटकडनं, तरी पण आउटपुट रेग्युलेटेड म्हणजे सेम असलं पाहिजे. याकरता आपण रेग्युलेटर म्हणून झेनर डायोड वापरू शकतो. तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला दिलं आहे, त्याची डायग्राम तुम्हाला काढून दाखवलेली आहे, ती आपल्याला काढायची आहे. सो व्होल्टेज रेग्युलेशन काय? इनपुट जरी फ्लक्च्युएट झालं तरी आउटपुट स्टेडी राहिलं पाहिजे. याला म्हणतो आपण व्होल्टेज, म्हणजे याला म्हणतात रेग्युलेशन. इन शॉर्ट, व्होल्टेजचं जर आपण रेग्युलेशन करत असू तर व्होल्टेज रेग्युलेशन, करंट रेग्युलेट करत असू तर करंट रेग्युलेशन. नेक्स्ट, पुढचे क्वेश्चन नंबर 10 मध्ये स्टेट द लॉ ऑफ लेंथ अँड लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी फॉर द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. सिम्पल क्वेश्चन आहे. लॉ ऑफ लेंथ अँड लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. बघा, मग आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा. इट इज 1/2L, एल स्मॉल घ्या कॅपिटल घ्या अडचण नाही, इंटू रूट ऑफ T/M. टी काय आहे टेन्शन, एल काय लेंथ, एम काय आहे, एम इज अ लिनियर डेन्सिटी नॉट मास. इट इज लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ, लिनियर डेन्सिटी. सो दोघाबरोबर रिलेशन विचारलंय, दोन लॉ स्टेट करायला सांगितले. मग सांगताना सांगणार कसं? आधी फॉर्म्युला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सांगितला आणि रिलेशन फ्रिक्वेन्सीचं सांगायचं आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं याला N0 पण म्हणू शकता, विथ L. दोन्ही प्रपोर्शनल कसे येत आहे? इनव्हर्सिव प्रपोर्शनल. फक्त सांगताना महत्त्वाचं मेन्शन करायचं आहे कोणते. इथं 4 फॅक्टर बघा, N0, L, T आणि M. N0चं रिलेशन L बरोबर सांगताना बाकीचे दोन्ही कॉन्स्टंट ठेवायचे आहेत, हे मेन्शन करा स्टेटमेंटमध्ये. आता नेक्स्ट, N0चं रिलेशन M बरोबर सांगताना परत ते पण कसे आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. रूट ऑफ M ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तर बाकीचे दोन्ही काय ठेवायचे आहेत? कॉन्स्टंट. दोन लॉ फक्त इक्वेशनवरनं आपण सांगू शकतो, सेपरेटली रट्टा मारायची गरज नाही. क्वेश्चन नंबर 11, द सरफेस डेन्सिटी. शब्दाला अंडरलाईन करा, सरफेस डेन्सिटी. वरच्या शब्दात आले लिनियर डेन्सिटी वरच्या क्वेश्चनमध्ये, आणि आता शब्द आलाय सरफेस डेन्सिटी. द सरफेस डेन्सिटी ऑफ द युनिफॉर्म डिस्क दिली आपल्याला. युनिफॉर्म डिस्क, रेडियस 10 सेंटीमीटर, त्याची रेडियस दिली आपल्याला 10 सेंटीमीटर. मीटरमध्ये इट इज 0.1 इज 2 kg/m². काय? सरफेस डेन्सिटी इज, प्रॉब्लेम वाचता आला पाहिजे, सरफेस डेन्सिटी इज 2 kg. सरफेस डेन्सिटी आपण सिग्मान दाखवतो, याला सरफेस डेन्सिटीज म्हणतो आपण, किंवा एरियल डेन्सिटी म्हणू शकतो आपण. इट इज 2 kg/m². 2 kg/m². युनिटवरनं पण त्याचा फॉर्म्युला क्लिअर होतो आपल्याला. इट इज मास पर युनिट एरिया. सरफेस डेन्सिटी, मास पर युनिट एरिया. फाइंड इट्स MI अबाउट an axis passing through its center and perpendicular to its plane. पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन च्या थ्रू आपल्याला याचं काय करायचं आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. इट इज आय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा डिससाठी फॉर्म्युला आहे, इट इज 1/2 mr² किंवा mr²/2. मग इथं एमची व्हॅल्यू आपल्याला सिग्मा दिली आहे इन टर्म्स ऑफ आपण सिग्मा म्हणजे सरफेस डेन्सिटीच्या टर्मवर टाकणार. ए इकडे मल्टिप्लाय होईल, सो एम बिकम्स सिग्मा इंटू A². डिस्क आहे सर्क्युलर, इट इज πr². सो वी कॅन पुट πr². एरियाची व्हॅल्यू काढू शकतो आपण, πr². कळतंय? पुट करा इथं एमच्या जागेवर. सो इट बिकम्स 1/2 सिग्मा इंटू पाय, आर कॅपिटल घ्या, r² इंटू परत r². आरची व्हॅल्यू मीटरमध्ये टाका 0.1 किंवा 1 इंटू 10⁻⁻1. बरं ठीक आहे, तुमच्या हिशोबात टाकू शकता. बाकीची व्हॅल्यू पुट करा, माहिती आहे, सॉल्व करा, आन्सर येईल. दॅट्स इट, दिलं आहे तुम्हाला. 12 मध्ये 2 tuning forks having the frequencies 320 and 340 hertz are sounded together to produce sound waves. The velocity of sound wave is 340 meter per second. Find the difference in the wavelength of these waves. फ्रिक्वेन्सी दिली तुम्हाला 2. सो आपण म्हणू N1 320, N2
340 इट इज हर्ट्स. वेलोसिटी दिली तुम्हाला व्ही किती आहे 340 मीटर. सगळे युनिट प्रॉपर आहेत. डिफरन्स इन द वेवलेंथ, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन वेवलेंथमध्ये λ1 मायनस λ2. आता हे λ1 मायनस λ2 काढायचं का λ2 मायनस λ1 काढायचं हे कशावर डिसाईड करणार. आधी आपल्याला तुम्हाला वेवलेंथ λ1 आणि λ2 काढावं लागेल. जी जास्त आहे त्यातनं कमी मायनस करा, नो इश्यू. डिफरन्स विचारलाय, पॉझिटिव्ह आन्सर येईल, जास्त मायनस कमी. ओके, मग λ1 कसा येईल, व्ही एन आणि लॅमडा यामध्ये रिलेशन वापरायचं. व्ही इक्वल टू एन लॅमडा. इथं व्ही कॉमन आहे म्हणजे सेम आहे. n1 λ1 वरनं तुम्हाला λ1 भेटेल, n2 λ2 वरनं λ2 भेटेल. λ1 काढा, λ2 काढा, λ1 मायनस λ2. You will get your answer. Okay. Question number 13. The de Broglie wavelength associated with the electron and proton are same. Wavelength same आहे. de Broglie wavelength म्हणजे लॅम्बडा. येस. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ देअर कायनेटिक एनर्जीज. बघा, वेवलेंथ सेम दिलेली आहे डी ब्रॉगली वेवलेंथ. आधी λ1 इक्वल टू λ2. कोणासाठी आहे 1 और 2 म्हणण्यापेक्षा म्हणेल प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोघांसाठी सेम आहेत. मग काय विचारलं आहे, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ कायनेटिक एनर्जीज. सो कायनेटिक एनर्जी आधी काय म्हटलं आहे, इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन. सो कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन टू द कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन. सो कायनेटिक एनर्जीचा रेशो दोघांसाठी काढायचा आहे. मग कायनेटिक एनर्जीचा रेशो काढण्यासाठी आपल्याला इन टर्म्स ऑफ लॅम्बडा सेम दिला आहे. मग लॅम्बडाच्या टर्ममध्ये आन्सर पाहिजे का अजून दुसऱ्या टर्ममध्ये काढू शकतो. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला कुठल्या टर्ममध्ये माहिती आहे, कोणाच्या टर्ममध्ये माहिती आहे, मासची व्हॅल्यू तुम्हाला दिली खाली गिवन. हे लक्षात घ्या, मास ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू 1836 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. मासचं रिलेशन तुम्हाला या ठिकाणी घेऊन दिले, त्याकडे लक्ष द्या. मग आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी. कोणत्या टर्ममध्ये फॉर्म्युला माहिती आहे, व्हेलॉसिटीच्या टर्ममध्ये. आणि आपण या ठिकाणी लॅम्बडा सेम दिला. मग लॅम्बडा सेम दिलेला असताना आपण डायरेक्ट व्हेलॉसिटीबरोबर रिलेट न करता कायनेटिक एनर्जीचा रिलेशन आपल्याला माहिती आहे फॉर्म करू शकतो आपण मोमेंटम बरोबर. का, डी ब्रॉगलीचा विषय वापरला आहे. मग डी ब्रॉगलीचा फॉर्म्युला काय आहे, इट इज एच अपॉन पी. एच कॉन्स्टंट येतो. जर लॅम्बडा सेम आहे, एच कॉन्स्टंट आहे, तर पी पण सेम राहील. म्हणजे पी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम ऑफ प्रोटॉन. हे जर सेम आहे तर खाली सेकंड पॉईंटमध्ये आन्सरमध्ये बघा तुमचं रिलेशन त्या ठिकाणी डेव्हलप करून दिले. मोमेंटम काय असते, मास इंटू व्हेलॉसिटी. सो कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटमचं रिलेशन काढले, कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटमचं रिलेशन काढले. यस. आणि शेवटी खाली फक्त मास राहिलं आहे, विच इज कम्स ॲज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कायनेटिक एनर्जी. मास आणि कायनेटिक एनर्जी रिलेशन कसं आलं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग के ई अपॉन के ई पी उलटा येऊन जाईल, इट इज एम पी अपॉन एम ई. व्हॅल्यू दिलेली आहे, टाकून द्या. एम ई कॅन्सल होऊन जाईल. 1836 इज द आन्सर. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन ऑफ द सेक्शन बी. अ सिस्टम रिलीजेस 125 किलो जूल ऑफ हीट. रिलीज करते, अंडरलाईन करा शब्दाला, हीट रिलीज करते. आणि पुढे काय म्हणणं आहे, व्हाईल 104 किलो जूल ऑफ वर्क इज डन ऑन द सिस्टीम. अंडरलाईन करा, ऑन द सिस्टीम. सो तुम्हाला हीट दिली, इट इज क्यू, दॅट इज किती दिली आहे 125 किलो जूल. आणि वर्क दिले तुम्हाला, इट इज 104 किलो जूल. युनिट सेम आहे. सो हीट रिलीज करते, सो रिलीज करते म्हणून हे मायनस. आणि वर्क इज डन ऑन द सिस्टीम म्हणून वर्क इज डन ऑन द सिस्टीम आहे म्हणून ते पण मायनस. विचारायला काय, कॅल्क्युलेट द चेंजेस इन द इंटरनल एनर्जी. चेंज इन द किंवा चेंजेस इन द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. मग याच्यामध्ये रिलेशन आहे जे तुम्ही ऑलरेडी काढता. डेल्टा इंटरनल एनर्जी रिलेशन काढायचे तुम्हाला, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. फक्त एवढे या ठिकाणी विषय आहे, ज्या दोन शब्दाला मी अंडरलाईन करायला सांगितलं त्या दोन गोष्टीवर लक्ष द्या. फक्त या ठिकाणी तुम्हाला आन्सर कॅल्क्युलेट करताना साइन कन्व्हेन्शन व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू यू किंवा डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू काढायचं, डब्ल्यू मायनस होईल. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. व्हॅल्यूज टाकून द्या. दिलं आहे तुम्हाला सोल्युशन. मायनस 125 किलो जूल, मायनस ऑफ मायनस प्लस होईल, इट इज 104. आन्सर कम्स अराउंड 21 किलो जूल. ओके, इथपर्यंत काय अडचण सगळ्यांना. या पलीकडं एवढं एक्सप्लेन करून सुद्धा जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनमध्ये अडचण असेल तर तुम्ही क्वेश्चन नंबर कमेंट करू शकता. त्याचं परत एकदा सोल्युशन तुम्हाला डाऊट क्लिअरिंगमध्ये पाठवलं जाईल. नेक्स्ट सेक्शन सी. क्वेश्चन नंबर 15. डिफाईन अँड स्टेट युनिट्स अँड डायमेन्शन ऑफ मॅग्नेटायझेशन.
बघा, युनिट्स अँड डायमेन्शन आपण 11thला शिकलो आहोत. प्रत्येक चॅप्टरमध्ये ही गोष्ट लागते. इम्पॉर्टन्स 11चं समजून घ्या. तुमचा वेळ गेलाय निघून आता, म्हणजे करू शकता नाही असं नाही. CETला पण 11चा सिलेबस लागतो. या टाईपचे क्वेश्चन्स MCQ मध्ये पण विचारले जातात, डायमेन्शन्स वगैरे. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या, प्रॅक्टिस करा. मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मॅग्नेटायझेशन इट इज मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. इट इज MZ इक्वल टू मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. याचा फॉर्म्युला इट इज I × A घेतो आपण. व्हॉल्यूम आहे इट इज मीटर क्यूब. यावरून आपण त्याचे युनिट अँड डायमेन्शन सांगू शकतो. आणि रिलेशनशिप विचारले किंवा डेफिनेशन विचारलं आहे, मॅग्नेटिक सक्सेसिबिलिटी डेफिनेशन तुम्हाला दिली आहे. क्वेश्चन नंबर 16 डेरिवेशन आहे. द सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड, डिफाईन सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड अँड ऑब्टेन द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. डेफिनेशन दिलेली तुम्हाला, दोघांमधलं रिलेशन. एक सिम्पल फॉर्म्युला आहे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जीमधलं रिलेशन, तर ते या ठिकाणी दिलं आहे. बघा, यामध्ये क्वेश्चन अजून एक प्रकारे विचारला जाऊ शकतो. सरफेस एनर्जी आपण शेवटी घेतो, जे आपण वर्क डन कॅल्क्युलेट करतो, आणि त्या वर्क डनलाच आपण म्हणतो इट इज स्टोर्ड इन द सरफेस ॲज इट्स सरफेस एनर्जी. मग या ठिकाणी क्वेश्चन विचारताना बऱ्याच वेळा कधी तुम्हाला सरफेस एनर्जीच्या ऐवजी रिलेशनशिप बिटवीन वर्क डन अँड सरफेस टेन्शन असंही विचारलं जाऊ शकतं. कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्हाला असं टायटलच नाही आहे, आम्हाला विचारलंच नाही आहे ना, असं तसं. ठीक आहे, इथं तर सिम्पल विचारलं आहे. डायरेक्ट सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी आहे, त्यामुळे इथं काय अडचण नाही. डेरिवेशन दिलं आहे, बघून घ्या. नाही का ते विचारू शकता. नेक्स्ट, स्टेट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिस्टम, हेन्स ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन आणि व्हेलॉसिटी. गुड. आधी डिफरन्शियल इक्वेशन विचारलं आहे. फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. d²x/dt² प्लस ω² किंवा K/M × x इज इक्वल टू 0 दिलं आहे तुम्हाला आन्सरमध्ये. आणि डेरिवेशन 2 काढायचे आहेत. स्टार्टिंग विथ डिफरन्शियल इक्वेशन, आधी ॲक्सेलरेशन नंतर व्हेलॉसिटी. बघा, व्हेलॉसिटीचं इक्वेशन काढताना एकच त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट इन बिटवीन अडते मुलांना, जिथं मुलं चुकी करतात, ते म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ C म्हणजे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन C जेव्हा मध्ये येतो, त्याची व्हॅल्यू काढताना ज्या बाउंड्री कंडिशन यूज करावं लागतात त्या मुलांच्या लक्षात राहत नाही. लिहून बघा, कळेल. त्या ठिकाणी मुलं अडलेले आहेत. ओके, सो ॲक्सेलरेशन अँड व्हेलॉसिटी दोन इक्वेशन काढायचे. डेरिवेशन तुम्हाला दिलेलं आहे. सो टर्निंग टू द लास्ट पेज ऑफ द क्वेश्चन पेपर, सेक्शन C मधला क्वेश्चन नंबर 18 न्यूमेरिकल आहे. A small particle carrying a negative charge 1.6 × 10⁻⁹ coulomb is suspended in equilibrium between two horizontal metal plates 10 cm apart. म्हणणं काय ते एकदा आपण पिक्टोरियली मांडू. दोन हॉरिझॉन्टल मेटल प्लेट आहे, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट पोझिशन दिलेली नाही. एक चार्ज आहे, त्याला मी म्हणतो Q किंवा E. व्हॅल्यू दिली आहे इट इज 1.6 × 10⁻⁹ coulomb. इक्विलिब्रियम शब्द आहे बघा, इक्विलिब्रियम. तर इक्विलिब्रियममध्ये तो चार्ज त्या ठिकाणी सस्पेंडेड म्हणजे आहे त्या ठिकाणी. दोन्ही प्लेटमधलं डिस्टन्स दिलं आहे इट इज, आपण म्हणूया D, दॅट इज इक्वल टू 10 cm, दॅट इज 0.1 मीटर. ओके. हॅव्हिंग द पोटेन्शियल डिफरन्स, दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दोन प्लेटमधला पोटेन्शियल डिफरन्स V दिलेला आहे तुम्हाला 4000 व्होल्ट्स. फाइंड द मास ऑफ द पार्टिकल. आता मास, चार्ज या गोष्टीचं रिलेशन काय, तिथं आपण थोडंसं ॲप्लिकेशन वापरलं आहे, लक्षात घ्या. शब्द वापरला आहे इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे आहेत या ठिकाणी हा चार्ज स्टेडी आहे, स्टेबल आहे, स्टॅटिक कंडिशनला आहे. मग इक्विलिब्रियममध्ये आहे म्हणजे त्याच्यावरती सगळ्या डायरेक्शनमध्ये इक्वल फोर्स ॲक्ट होतो आहे. इक्वल फोर्स ॲक्ट होतो आहे म्हणजे जर आपण या ठिकाणी विचार केला तर मास काढायचं म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स मी या ठिकाणी कन्सिडर करतो आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये mg. हा या ठिकाणी इक्विलिब्रियम आहे, वर जात नाही, खाली जात नाही. म्हणजे या ठिकाणी या इलेक्ट्रिक फील्डमुळे, याच्या आसपास जी इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी तयार झालेली आहे, तर इलेक्ट्रिक फील्डमुळे याच्यावरती जो फोर्स ॲक्ट होतो आहे, फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड, तो या मासला म्हणजे वेटला काय करणार आहे, बॅलन्स करणार आहे, असं आपण या ठिकाणी सांगू शकतो फक्त एका वर्डमुळे, इक्विलिब्रियम. सो फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड किंवा आधी म्हणूयात फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. ग्रॅव्हिटीमुळे फोर्स किती आहे, इट इज mg विच इज वेट. आणि इलेक्ट्रिक फील्डमुळे फोर्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे Q × E. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला F/Q, F इज इक्वल टू Q × E. सो या ठिकाणी माझ्याकडे ईची व्हॅल्यू नाही आहे. मग ईची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला V आणि D दिलेला आहे. कॅपॅसिटर E इज इक्वल टू V/D, दोन पॅरल प्लेटमधला फॉर्म्युला. व्हॅल्यूज टाका, आन्सर काढा, E इथं टाकून द्या, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ M. जी किती घेणार कमेंटमध्ये सांगा, दिलं आहे तुम्हाला सॉल्व करून. 90 नंबर, डिफाईन इलेक्ट्रिक डायपोल. दिली डेफिनेशन. राईट अ नीट लेबल डायग्राम फॉर 1D ग्राफ जनरेटर. 1D ग्राफ जनरेटर. क्वेश्चन महत्त्वाचा आहे,
जनरेटरची डायग्राम काढताना त्याच्या आसपास दिलं आहे तुम्हाला जे जे काही आपण सिम्बॉल्स वापरलेले आहेत त्या सिम्बॉल्सचं मिनिंग तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करणं महत्त्वाचं आहे. लेबल डायग्राम प्रॉपर लेबलिंग त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, त्याला 1 मार्क दिला जातो. क्वेश्चन नंबर 20. A such coil having 2000 tons, area 1.5 centimeter square, is placed in the magnetic field. Placed in the magnetic field of 0.6 Tesla. व्हॅल्यूज लिहितोय. यांची व्हॅल्यू नंबर ऑफ टन्स किती आहे 2000 विच इज डिवाइडेड बाय n. ठीक आहे. एरिया दिला आहे 1.5 सेंटीमीटर स्क्वेअर. अजून काय म्हणणं आहे? मॅग्नेटिक फील्ड दिली बी. इट इज एरिया, इट इज बी. काय 0.6 टेस्ला वेबर पर मीटर स्क्वेअर पण म्हणता येईल. अ कॉईल इज मूव्ड रॅपिडली आउट ऑफ द फील्ड इन टाइम 0.2 सेकंड. टाइम दिला आहे तुम्हाला 0.2 सेकंड. मूव्ह केली आउट ऑफ द फील्ड. कॅल्क्युलेट द EMF इंड्युस्ड इन द कॉईल. EMF इंड्युस्ड बघा इथे एक गोष्ट क्लिअर लक्षात घ्या. तुम्हाला जर एरिया आणि बी दिला आहे, मूव्ह केली जाते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा मुद्दा नक्कीच आहे. मग EMFची व्हॅल्यू काढायची. इंड्युस्ड EMF इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे नंबर ऑफ टन्स दिलेत म्हणून या ठिकाणी मी वापरू शकतो. इट इज कॅपिटल N म्हणूया. कॅपिटल N d∅dt. d∅dt. जर मॅग्नेट्यूड फक्त काढायचं असेल तर आपण काय घेऊ शकतो? निगेटिव्ह साईन आपण सोडून देऊ शकतो फक्त मॅग्नेट्यूड पाहिजे असेल तर. ओके. मग d∅ म्हणजे काय असतो? इट इज डिफरन्स किंवा चेंज इन द फ्लक्स. आपण dt टाइम डायरेक्ट आपण ठेवू शकतो. सो चेंज काढताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. फायनल आणि इनिशियल व्हॅल्यूज ऑफ फ्लक्स. म्हणजे याला म्हणूयात आपण φ2 - φ1. φ2 - φ1 म्हणजे डिफरन्स काढायचा. फायनल मायनस इनिशियल. इथं φf आणि φi इनिशियल फायनल असं घेऊ शकता. आता एक पॉईंट या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. जर फायनल इनिशियल आहे सो याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे B × A. ही इनिशियल व्हॅल्यू असेल. त्यांनी सांगितलं आहे प्रॉब्लेममध्ये की इट इज मूव्ड आउट ऑफ द फील्ड. म्हणजे जेव्हा आउट ऑफ द फील्ड मूव्ह होणार आहे तेव्हा फायनल फ्लक्स किती राहील? इट इज 0. मग φ2ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 असेल आणि φ1ची व्हॅल्यू याच्या मल्टिप्लिकेशन जी येईल ती पुट करा आणि आन्सर काढा. दॅट इज द सिम्पल वे टू कॅल्क्युलेट. 3 मार्क फुकटचे आहेत. एवढा सोपा क्वेश्चन विचारला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. डिफाईन द करंट गेन अल्फा DC अँड बीटा DC फॉर द ट्रान्झिस्टर. ऑप्टेन द रिलेशनशिप बिटवीन देम. म्हणजे अल्फा DC आणि बीटा DC याची डेफिनेशन सांगायची, तो कसला रेशो आहे आणि त्यांचं रिलेशन काढायचं आहे. ते रिलेशन तुम्हाला दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 23. स्टेट आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन. सिम्पल इक्वेशन आहे. हेन्स एक्सप्लेन एनी टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. सिम्पलेस्ट क्वेश्चन आहे. आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन काय सांगतं? हा या चॅप्टरचा बेस आहे. लक्षात घ्या. 90% ऑफ न्यूमेरिकल्स अगदी 99 पण 70% ऑफ न्यूमेरिकल ह्या एकाच फॉर्म्युल्यावरती तुम्हाला विचारले जातात. मग काय म्हणणं आहे? Hν म्हणजे द एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन, इन्सिडेंट रेडिएशन इज इक्वल टू 2 पार्टमध्ये इट इज वर्क फंक्शन प्लस मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. मग या φ0ची व्हॅल्यू पण आपण h × μ0 टाकू शकतो. h × μ ही इनकमिंग लाईटची एनर्जी आहे. सो हे झालं तुमचं फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आइन्स्टाईनचं. आणि त्याच्या खाली लिहिताना हे काय काय आहे हे तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करायचं आहे खाली एक मस्त व्यवस्थितपणे. आणि 2 लिमिटेशन विचारले, ते 2 लिमिटेशन आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. किंवा 2 पॉईंट्स विचारले कॅरेक्टरिस्टिक्स. मग कॅरेक्टरिस्टिकमध्ये सांगू शकतो ज्या कंडिशन्स आहेत त्या हिशोबानं. इफ न्यू इज लेस दॅन μ0 थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, न्यू इज इक्वल टू μ0 काय होईल आणि न्यू इज ग्रेटर दॅन μ0 काय होईल सांगू शकतो. ठीक आहे ना. असे कॅरेक्टरिस्टिक आहेत भरपूर दिले आहेत. त्यापैकी कुठले 2 त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. क्वेश्चन नंबर 24. An alternating voltage given by E is equal to 140 sin 314.2. बघा पायची व्हॅल्यू मग सांगितलं. या गोष्टीकडे लक्ष देत चला. इज कनेक्टेड अक्रॉस अ प्युअर रेजिस्टन्स. ईची व्हॅल्यू लिहितो. E इज इक्वल टू 140 sin 314.2 into T. Is connected across the pure resistor. R दिलाय. It is 50 ohm. Calculate the frequency of source and the RMS current through the resistance. फ्रिक्वेन्सी काढायची. फ्रिक्वेन्सी आता इथं सिम्पल इक्वेशन दिलं आहे.
म्हटलं तर आपल्याला कंपॅरेटिव्हली फक्त काढता आलं पाहिजे. स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला माहिती आहे E=E0 साईन ओमेगा टी. याला जर कम्पेअर केलं तर आपल्याला मॅक्झिमम म्हणजे E0ची व्हॅल्यू भेटते E0=140 व्होल्ट, बरोबर ना. आणि ही 314.2 कंपॅरेटिव्हली कसली व्हॅल्यू आहे ओमेगाची. सो ओमेगा = 314.2. ओके. मग आपल्याला काय काढायचं म्हणजे फ्रिक्वेन्सीसाठी ओमेगाचा फॉर्म्युला 2πf. हा 2π तिकडे जाऊ द्या, एफची व्हॅल्यू काढा किंवा 2πn म्हणा, अडचण नाही. ओके. आणि आपल्याला काढायचं आहे RMS व्हॅल्यू ऑफ करंट. मग आता आपल्याकडे पीक व्हॅल्यू ऑफ EMF आहे, त्याच्यावर आपण पीक व्हॅल्यू ऑफ EMF वरून पीक व्हॅल्यू ऑफ करंट काढू शकतो, 100% काढू शकतो. आपल्याकडे फॉर्म्युला आहे E=I×R. आपल्याकडे E0 आहे, मग आपल्याला भेटेल I0. I0वरनं IRMS काढू शकतो. IRMS I0/√2. पेज म्हणजे चॅप्टरच्या फर्स्ट पेजवरती, सेकंड पेजवरती तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे. RMS व्हॅल्यू आणि पीक व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू याच्यामध्ये रिलेशन कंपॅरिझन करून सिम्पल आन्सर काढायचं आहे. सिम्पलेस्ट क्वेश्चन्स दिले आहेत तुम्हाला. क्वेश्चन नंबर नाव विल मूव्ह फॉर क्वेश्चन नंबर 25. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. विस्टन्स ब्रिज किंवा मीटर ब्रिजचा एक्सपेरिमेंट. काय म्हणणं आहे बघा. विथ द अननोन रेजिस्टन्स, प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा. विथ द अननोन रेजिस्टन्स एक्स इन द लेफ्ट गॅप, मी इधर इथं लेफ्ट गॅप, इधर इथं राईट गॅप. काय दिलंय अननोन रेजिस्टन्स एक्स इन द, कंडिशन लक्षात घ्या, एक्स इन द लेफ्ट गॅप अँड 30 ओम इन द राईट गॅप. रेजिस्टन्स ऑफ 30 ओम इन द राईट गॅप. नीट लिहा 30 ओम. नेक्स्ट पुढे गेला. हां, द नल पॉईंट इज ऑब्टेन ॲट द 40 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट. म्हणजे आपल्याला LXची व्हॅल्यू भेटली आहे, इट इज 40 सेंटीमीटर. नेक्स्ट, सो राईट गॅपमध्ये व्हॅल्यू किती येईल, इट इज LR म्हणतो मी, इट इज 100 - 40 विच इज 60 सेंटीमीटर. याच्यावर नेक्स्टची व्हॅल्यू काढू शकतो आपण. बघूयात पुढे. नेक्स्ट कंडिशन, कॅल्क्युलेट द अननोन रेजिस्टन्स एक्स. सुरुवात ते काय काढलंच आहे. अँड शिफ्ट इन द पोझिशन. आता अननोन रेजिस्टन्स एक्स ही व्हॅल्यू इथं काढायची. इथपर्यंत प्रॉब्लेम एंड झाला. सेकंड पार्ट ऑफ द प्रॉब्लेम काय म्हणणं आहे, अँड काय करायचं आहे, शिफ्ट इन द पोझिशन ऑफ द नल पॉईंट व्हेन द रेजिस्टन्स इन ईच गॅप इज इन्क्रीज बाय 15 ओहम. शिफ्ट कितीने झालंय मी विचारलंय, काय लक्षात घ्या. क्वेश्चन काय आहे इथं विचारलंय, नवीन पोझिशन नाही विचारली आहे, ती काढावीच लागणार आहे, बट नवीन पोझिशनवरती थांबायचं नाही आहे. कितीने शिफ्ट झालाय, आधी कितीला आहे 40 सेंटीमीटर, कितीने शिफ्ट झालाय तो काढायचा आहे. म्हणजे नवीन जर आन्सर तुमचं 40च्या ऐवजी 45 आलं तर शिफ्ट किती झाला आहे, इट इज 45 - 40, इट इज 5 सेंटीमीटर. हे तुमचं आन्सर असेल. म्हणजे लाईक मी एक एक्झाम्पल घेतलं, आन्सर काय येते ॲट द आपण बघूयात. मग म्हणणं काय, कंडिशन काय दिली सेकंड केसमध्ये, जर हे रेजिस्टन्स कितीने वाढले दोन्ही पण, हे 15 हे 15, म्हणजे नवीन किती झालं, त्याला एक्स डॅश म्हणतो. इट इज एक्सची जी व्हॅल्यू लिहितं प्लस किती 15, आणि आर डॅशची व्हॅल्यू असेल, इट इज आर म्हणजे 30 जी आहे ती प्लस 15, म्हणजे ही होईल 45, आणि याची जी व्हॅल्यू येईल ती ॲड करून घेऊ शकतो. आणि परत एकदा आपल्याला नल पॉईंट काढायचा आहे. LR घेतो आपण 100 - LX, त्यामध्ये LX डॅशची व्हॅल्यू काढा आणि शिफ्ट काय येईल, इट इज LX डॅश - LX. मी आधीच क्लिअर केलं. शिफ्ट काढायचं आहे, कितीने शिफ्ट झाले ते काढायचं आहे आपल्याला. फायनल आन्सरमध्ये हे सुरुवातीचं जे 40 सेंटीमीटर ते मायनस करावं लागेल. जर ही व्हॅल्यू कमी आली तर जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल म्हणजे मॅक्झिमम मायनस मिनिमम अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके. नेक्स्ट 26 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हा मस्त क्वेश्चन दिलाय तुम्हाला. इन बायप्रिझम एक्सपेरिमेंट द फ्रिंजेस म्हणजे बँड्स आर ऑब्झर्व्ड इन द फोकल प्लेन ऑफ द आयपीस ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.2 मीटर फ्रॉम द स्लिट. बघा, दोन गोष्टी आहेत इथं लक्षात घ्या. बायप्रिझम म्हणलंय, आयपीस म्हणलंय, लक्षात घ्या. मग इथं यंग्स बरोबर कम्पेअर करताना इथं कन्फ्युजन करू घेऊ नका. इथं ज्यावेळेस तुम्हाला बायप्रिझम म्हटलं जातं, बायप्रिझम, तर इनडायरेक्टली त्याचा अर्थ घेतोय सोर्स. दोन्हीचा अर्थ एकच. ज्यावेळेस तुम्ही यंग्समध्ये काम करता तेव्हा इथं स्क्रीन असते, आणि जेव्हा बायप्रिझममध्ये काम करता एक्सपेरिमेंटमध्ये तर या ठिकाणी आयपीस असतो. दोघांचं मिनिंग एकच. डिस्टन्स बिटवीन बायप्रिझम अँड आयपीस म्हणजेच डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन. व्हॅल्यू दिली तुम्हाला कॅपिटल डीची. कॅपिटल डी इट इज 1.2 मीटर फ्रॉम द स्लिट. ओके. द डिस्टन्स बिटवीन द सेंट्रल ब्राईट बँड अँड द 20th ब्राईट बँड इज 0.4 सेंटीमीटर. म्हणजे सेंट्रल म्हणजे 0पासनं तुम्हाला 20th ब्राईट बँडचं Y20 ब्राईट बँड दिले तुम्हाला किती, इट इज 0.4 सेंटीमीटर. वेन अ कॉन्व्हेक्स लेन्स इज प्लेस्ड बिटवीन द बायप्रिझम, कंडिशन लक्षात घ्या, जर एक कॉन्व्हेक्स लेन्स दोघांमध्ये टाकली, येस, तर कॉन्व्हेक्स लेन्स प्लेस्ड बिटवीन द बायप्रिझम अँड आयपीस ॲट 90 सेंटीमीटर फ्रॉम द आयपीस. आयपीसपासनं
आय पीसपासनं 90 सेंटीमीटरवरती जर ती प्लेस केली तर डिस्टन्स बिटवीन टू व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेजेस इज फाउंड टू बी 0.9 सेंटीमीटर. दोन व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेजेस मधलं डिस्टन्स किती येतं? 0.9 सेंटीमीटर. डिटरमाइन द वेवलेंथ ऑफ द लाईट युज्ड. लॅम्बडा आपल्याला काढायचा आहे. नीट आहे का? आता या ठिकाणी मी व्हर्च्युअल मॅग्निफाईड इमेजेसचा जो मुद्दा मांडला, नीट आहे का, तर होतंय काय, इन केस ऑफ बायप्रिझम एक्सपेरिमेंट, बघा तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन जर यूट्यूबवरती किंवा आपल्या लेक्चर्समध्ये दिलेलं आहे, बघता आलं तर जास्त क्लिअर होईल. कारण बायप्रिझम एक्सपेरिमेंटचं एक्सप्लेनेशन तुम्हाला डिटेलमध्ये त्याचं वर्किंग वगैरे सगळ्या गोष्टी सेटअप वगैरे बुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम समजून घ्यायला बऱ्याच जणांना थोडीशी अडचण येऊ शकते. तेवढा एक पॉईंट आहे, तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. मग या ठिकाणी बायप्रिझम जेव्हा आपण या ठिकाणी वापरतो, कशा करता, दोन सोर्सेस त्या ठिकाणी पाहिजे. आपण इंटरफरन्स ऑफ लाईट बघतोय. इंटरफरन्स ऑफ लाईट तयार करण्यासाठी पहिली कंडिशन आहे सिंगल सोर्स नाही, दोन सोर्सेस इंटरफिअर होण्यासाठी पाहिजे. म्हणजे दोन सोर्सेस बायप्रिझमच्या केसमध्ये ॲक्च्युअल सोर्सेस नसतात, ते असतात व्हर्च्युअल सोर्सेस. एकाचपासनं दोन बनवलेले व्हर्च्युअल सोर्सेस. मग त्या व्हर्च्युअल म्हणजे इमॅजिनरी आहेत ते. मग त्या इमॅजिनरी सोर्सेसमधलं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करण्याकरता एक मेथड वापरावी लागते, विच इज कॉल्ड ॲज कॉन्जुगेट फोकाय मेथड. काय वापरवते? कॉन्जुगेट फोकाय मेथड. त्याचा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला सोल्युशनमध्ये दिला आहे बघा. साईज ऑफ इमेज अपॉन साईज ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे ज्याची इमेज आपण घेणार आहे, आणि इमेज म्हणजे जी इमेज आपल्या स्क्रीनवर भेटते, आय पी एसमध्ये बघायला भेटते. सो साईज ऑफ इमेज, साईज ऑफ ऑब्जेक्ट, डिस्टन्स ऑफ इमेज, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. हे तुम्हाला काही पर्टिक्युलरली पब्लिकेशनच्या बुक्समध्ये किंवा ऑनलाईन तुम्हाला एका ठिकाणी बायप्रिझम एक्सपेरिमेंटचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित बघायला मिळेल. नाही भेटलं तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन एखाद्या व्हिडिओमध्ये पाठवलं जाईल. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. एक सिम्पल फॉर्म्युला फक्त तो मध्ये कॉन्जुगेट फोकाय मेथडचा वापरायचा आहे. कशासाठी? तुम्हाला डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. कारण फायनल फॉर्म्युला जो आपण या ठिकाणी वापरतो वेवलेंथसाठी, लॅम्बडा इज इक्वल टू डब्ल्यू म्हणजे फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ ऑलरेडी काढून दिली आहे, डिवाइड बाय 20 करून तुम्हाला ऑलरेडी काढता येईल. स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. लॅम्बडा काढायचा आहे, कॅपिटल डी दिला आहे, डी आणि डब्ल्यू ह्या दोन गोष्टी काढायच्या. तुम्हाला 1 मार्कला ते गोष्टी आणि फायनल आन्सर 1 मार्कला. असा हा क्वेश्चन दिलेला आहे. लास्ट सेक्शन डी, क्वेश्चन नंबर 27. दोन या ठिकाणी मिक्स केले. पहिले डेफिनेशन विचारली दोन प्रोसेसची, आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक. आन्सरमध्ये अंडरलाईन केलं आहे, अंडरलाईन करत चला, महत्त्वाचं आहे. आयसोथर्मल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, बाकीच्या गोष्टी स्टेडी राहतील आणि दुसरं घरी राहतील. आणि ॲडियाबॅटिकमध्ये काय असतं? ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये देर इज नो हीट ट्रान्सफर बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. याला म्हणतात ॲडियाबॅटिक प्रोसेस. कधी कधी याचा डिफरन्स विचारला जातो, लक्षात घ्या. आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिकचा डिफरन्स विचारला जातो, इथं डेफिनेशन विचारल्यात. आणि क्वेश्चन दिला आहे, 1 mole ऑफ एन आयडियल गॅस इज एन्क्लोज्ड इन अन आयडियल सिलेंडर ॲट 1.0 मिली पास्कल. प्रेशर दिलं आहे, इट इज 1.0 म्हणजेच 1 मिली पास्कल. मिली म्हणजे काय असतं? 10⁻³ पास्कल. मिली म्हणजे 10⁻³. ओके. नेक्स्ट काय म्हणलं आहे? ॲट 27 डिग्री सेल्सिअस. या केसमध्ये लक्षात ठेवा, गॅसच्या केसमध्ये तुम्ही जेव्हा किंवा थर्मोडायनॅमिक्समध्ये इक्वेशन सॉल्व्ह करता तेव्हा टेम्परेचर मस्ट बी ऑलवेज इन केल्विन. कसं करतो? 273 ॲड करून. गॅस इज अलाउड टू एक्सपांड टिल इट्स व्हॉल्यूम इज डबल्ड. इनिशियल व्हॉल्यूम काहीतरी V1 होतं, दिलेलं नाही आहे, डबल झालं आहे, इट इज 2V1. कॅल्क्युलेट द वर्क डन. वर्क डन काय असतं? इट इज -P × ΔV. सरळ ना, -P × ΔV. व्हॅल्यू टाकायची, आन्सर काढायचं, सरळ बरोबर आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला ΔV काढताना ह्या गोष्टी यूज करायच्या आहेत. सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. नेक्स्ट 28 नंबर. ऑन द बेसिस ऑफ kinetic theory of gases, obtain the expression for pressure exerted by the gas molecule enclosed in the container on its wall. प्रेशरचं एक्सप्रेशन KTG, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन 4 मार्क्स करता विचारलं जाणारं. डिटेल प्रॉपर स्टेप बाय स्टेप दिलं आहे, कशा पद्धतीनं आलं आहे व्यवस्थित बघून घ्या. बऱ्याच जणांना शेवटपर्यंत हे डेरिवेशन लक्षात येत नाही. नीट करा, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घ्या. खूप सिम्पल एक्सप्रेशन आहे, फक्त त्याच्यामध्ये 1 2 3 अप टू n असं भरपूर आल्यामुळं मुलांना कन्फ्युजन होतं. एकदा प्रॅक्टिस करा, प्रॉपर डोक्यात राहील. ओके. डेरिवेशन दिलेलं आहे. 29 नंबरचं क्वेश्चन. डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट.
डेफिनेशन विचारली, 1 मार्क ते राहील. नेक्स्ट, स्टेट एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. 2 प्रॉपर्टीज आहेत अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे सांगायच्यात, दिलं आहे तुम्हाला. लास्ट, फाइंड द डिफरन्स ऑफ प्रेशर बिटवीन द इनसाइड अँड आउटसाइड ऑफ द स्फेरिकल वॉटर ड्रॉप ऑफ रेडियस. वॉटर ड्रॉपची रेडियस दिली आहे 2 मिलीमीटर अँड इफ द सर्पेंटेशन ऑफ द वॉटर दिलं आहे 73 × 10⁻³ सर्पेंटेशन दिलं आहे 73 × 10⁻³ इट इज न्यूटन पर मीटर अँड रेडियस ऑफ द ड्रॉप दिली आहे, कॅपिटल घ्या स्मॉल घ्या, इट इज 2 mm, इट इज 2 × 10⁻³ मीटर. सो ड्रॉप आहे. सो एक्सेस प्रेशर PI - POचा फॉर्म्युला आहे ड्रॉपसाठी 2T/R. बबलसाठी काय आहे तुम्हाला कमेंट करून सांगा. T आणि R दिलं आहे, व्हॅल्यू टाकून द्या, आन्सर काढा, संपला विषय. क्वेश्चन नंबर 30, सेकंड लास्ट क्वेश्चन. Derive an expression for the energy stored in the magnetic field in terms of induced current. Energy stored in the magnetic field in the induced current in terms of I induced current. त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू काढायची, डेरिव्हेशन दिलेलं आहे. नेक्स्ट, न्यूमरिकल दिले त्यामध्ये 5 मीटर लॉंग वायर इज सस्पेंडेड हॉरिझॉन्टली ॲट द हाईट ऑफ 15 मीटर अलॉंग ईस्ट वेस्ट डायरेक्शन. अंडरलाईन करा या शब्दाला, ईस्ट वेस्ट डायरेक्शन. व्हेन इट इज अबाउट टू हिट द ग्राउंड, कॅल्क्युलेट द ॲव्हरेज EMF इन इट. ॲव्हरेज EMF काढायचा आहे. आपल्याला काय कंडिशन दिली आहे बघा. एक 5 मीटर लॉंग वायर आहे, 5 मीटर लॉंग वायर आहे, सपोर्टेड हॉरिझॉन्टली ॲट द हाईट ऑफ ग्राउंडपासनं ॲट द हाईट ऑफ 15 मीटर वरती वायर आहे, 15 मीटरवरती ईस्ट वेस्ट डायरेक्शनमध्ये. म्हणजे इथं आपल्याला हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड यूज करायचा आहे, ज्याची व्हॅल्यू आपल्याला स्ट्रॉंग स्टँडर्ड माहिती आहे, दिले बघा आन्सरमध्ये. व्हेन इट इज अबाउट टू हिट द ग्राउंड, जेव्हा तो ग्राउंडला हिट करणार आहे या ठिकाणी, तर त्या सेकंदाला कॅल्क्युलेट करायचं आहे ॲव्हरेज EMF इंड्युस्ड. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? ॲव्हरेज EMF इंड्युस्ड इन द कॉइल. बघा, मग आता EMF काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे B × V × L. L दिलेली आहे, V आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहे. मग ज्यावेळेस या ठिकाणी H एवढ्या हाईटवरती ती वायर आहे, त्यावेळेस त्याची काहीतरी एनर्जी असणार आहे, त्याला म्हणून पोटेन्शियल एनर्जी, ती इथं कन्वर्ट होणार कायनेटिक एनर्जीमध्ये. त्या हिशोबाने तुम्ही V काढू शकता, हा एक कंडिशन. किंवा आपल्याकडे कायनेटिक इक्वेशन यूज केलं आहे, V² = U² + 2GH किंवा 2AS, कुठल्या हिशोबाने वापरा. याच्यावरनं इनिशियल व्हॅल्यू स्टेबल आहे, U0 राहील, 2GH वरनं V काढा, V टाकून द्या, फायनल व्हॅल्यू तुम्हाला भेटेल EMF = B × V × L. बीच्या ऐवजी वापरायचं BH, हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे आहे, माहीत पाहिजे. ओके, लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31. फर्स्ट विचारलं आहे स्टेट फर्स्ट अँड सेकंड पॉस्ट्युलेट ऑफ द बोर्स ऑफ ॲटॉमिक मॉडेल. 3 पॉस्ट्युलेट आहे, 3 पैकी पहिला आणि दुसरं विचारलं आहे. आणि बी क्वेश्चन आहे कम्प्यूट द रेशो ऑफ लॉंगेस्ट वेव्हलेंथ ऑफ द लेमन अँड बाल्मर सिरीज इन द हायड्रोजन ॲटम. माझी दोघांची लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढावं लागेल. मग इथं एकच क्लिअर कट पॉईंट सांगतोय, लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढताना आपल्याला ज्या 5 सिरीज दिल्या आहेत, कुठल्याही सिरीजमध्ये N आणि Mची व्हॅल्यू पाहिजे असते. लेमन, बाल्मर, पाशन, ब्रॅकेट आणि फंड, याच्यामध्ये Nच्या व्हॅल्यू सिरियली 1, 2, 3, 4 आणि 5 आहे. लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढताना Mची व्हॅल्यू घ्यायची आहे N+1 किंवा P असेल तर P+1 म्हणा त्याला, हे नेहमी लक्षात ठेवा. सो इथं लॉंगेस्टच आहे, म्हणून त्याची बाकी जो डोकं लावायची गरज नाही आहे. पण इन केस समजा तुम्हाला शॉर्टेस्ट वेव्हलेंथ विचारली, तर या केसमध्ये नेहमी शॉर्टेस्ट वेव्हलेंथ करता Mची व्हॅल्यू घ्यायची आहे इन्फिनिटी, हे लक्षात ठेवा. लेमन आणि बाल्मर दोन्ही करता व्हॅल्यू काढा आणि दोघांचा रेशो घ्या. सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. लास्ट आन्सर कम्स अराउंड द रेशो ऑफ लॉंगेस्ट वेव्हलेंथ ऑफ द लेमन टू बाल्मर सिरीज. रेसिप्रोकल असतो हे लक्षात घ्या बरं का, इथं बरेच जण चुकतात. आन्सर इज 5/27 विच कॅरीज लास्ट 1 मार्क. ओके, रेशो आहे त्यामुळे युनिट राहणार नाही. सो दिस इज ऑल अबाउट द फिजिक्स सोल्युशन ऑफ युअर क्वेश्चन पेपर. ठीक आहे. सो बेसिकली आय होप सगळ्यांना हे सोल्युशन व्यवस्थित कळालं असेल. नसेल कळालं तर जे नाही कळालं ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. एखाद्या टॉपिकमध्ये अडचण असेल, ॲप्लिकेशन दिलं आहे तुम्हाला अल्फी, त्यामध्ये तुम्ही ते क्लिअर करू शकता. आणि तरी नाही कळालं तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे. पुढच्या केमिस्ट्री, मॅथ्स, बायो या पेपरसाठी तुम्हाला ज्ञानगंगा एज्युकेशनच्या वतीनं, माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.